मी आणि माझा मित्र आमच्यामध्ये हे होतं की आता आपला क्लास सुरू करायचा, क्लास सुरू करायचं ठरलंच होतं. पण मग असा विचार होता की आपण आधी साईडला कुठेतरी सुरू करू आणि मग सेंटरला जाऊ. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला की आपण सेंटरलाच सुरू करू. अच्छा. मी लोकेशन मॅटर करतो. कॉलेजेस, शाळा यांच्या भोवती सुरू करू. तो एक मुद्दा मी मध्ये फक्त ऍड करतो, कारण की लोकेशन तुमच्या बिझनेसचं खूप मॅटर करतं. मग दुसरा प्रश्न, मी जंगली महाराज रोडला ज्ञानमुद्रा क्लासेस आम्ही नाव ठेवलं होतं. मग नाव ठेवण्याच्या पण नाव कसं नवीन बिझनेस म्हटल्यावर नाव ठेवायचं, लोगो, रजिस्टर, ट्रेडमार्क, हे सगळ्या गोष्टी मी त्यात सगळं तेव्हा करून घेतलेल्या आहेत. तर मग नाव ठरलं आणि जंगली महाराज रोडला मी आलो. थोडा सर्वे पण झाला होता, क्लासेस त्यांचे मार्केटिंगचे काय काय ते टेक्निक्स वापरायचे हे सगळ्याचा अभ्यास झाला होता. मात्र तेव्हा आम्हाला लॉन्चिंगच्या वेळेस किंवा इनॉग्रेशनच्या वेळेस थोडीशी मार्केटिंग करावी लागली. त्याच्यामध्ये मग बेसिक म्हणजे काही एकदम बेसिक गोष्टींपासून थोड्याशा हाय लेवल गोष्टी बंद आम्ही केलं. त्याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीला मुलांना क्लास माहिती व्हावं म्हणून आम्ही कॉलेज समोर होर्डिंग्स लावल्या. जंगली महाराज रोडला 2-3 ठिकाणी मेन होर्डिंग्स लावले की अशा अशा क्लासचं उद्घाटन होत आहे. उद्घाटनाच्या वेळेस मी पुण्यातल्या लोकल जी नावाजलेली लोक आहेत त्यांना बोलवलं होतं. तेव्हा पुण्याचे जे महापौर आहेत त्यांना मी बोललो होतं. म्हणजे काय होतं, जेणेकरून तुमचा ब्रँड हायलाईट झाला पाहिजे. ट्रस्ट फॅक्टर असतो की एवढी मोठी लोक उद्घाटनाला येत आहेत म्हणजे ब्रँड सस्टेनेबल आहे. तो एक टेक्निक आम्ही वापरलं. त्यानंतर कॉलेजच्या मुलांना, मेन आपला जो बेस आहे तो कॉलेजचे विद्यार्थी आहे, तर कॉलेज समोर होर्डिंग्स लावले. छोटे छोटे होर्डिंग म्हणजे खूप मोठे नाही, छोटे छोटे होर्डिंग, पोल किऑस्क आपण त्याला म्हणतो, ते लावले. नंतर कॉलेज समोर फ्लायर्स डिस्ट्रीब्यूट केले. त्यानंतर ते ट्रायसिकल असतात, म्हणजे हे हा तुमच्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय झाला. त्यानंतर पेरेंट्सवरती लार्ज स्केलवरती पोहोचण्यासाठी आम्ही बस पॅनल्स लावले, ज्या पीएमटीच्या बस जातात. त्यानंतर ऑटो हुड्स केले रिक्षाचे. त्यानंतर सोशल मीडिया त्या काळात एवढा बूम नव्हता, आता आफ्टर कोविड तो खूपच जास्त झालाय, पण सोशल मीडिया मार्केटिंग पण आम्ही केली आहे त्या काळामध्ये. नंतर थोडंसं काय होतं, आमच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना पोहोचावं म्हणून टीव्हीवरती ऍड्स पण केल्या आम्ही त्या काळामध्ये, रेडिओवरती ऍड केल्या. त्यामुळे जेव्हा मी अपस्केल केलं तेव्हा मी प्रत्येक मीडिया वापरला सुरुवातीला. कारण की मी सांगितलं, मार्केटिंग ही लोकांनी आपल्याकडे येऊन ऍडमिशन घ्यावी यासाठी नव्हती, की अवेअरनेस, की पुण्यामध्ये सी डेक्कनमध्ये ज्ञानमुद्रा म्हणून एक ब्रँड आहे, त्यांच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी आहे, हे टीचर शिकवतात. त्यानंतर आपण 30च पुण्यामध्ये हा प्रयोग मी केला की आपण 30च मुलांची बॅच घेऊयात. अच्छा. कारण की नॉर्मली आपण जर पाहिलं गव्हर्नमेंटचं 20-30 मुलं एका वर्गात असतील तर शिक्षक त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो. 100-50 मुलांच्या बॅचमध्ये प्रत्येक मुलामध्ये नाही पोहोचू शकत तुम्ही. बरोबर. आणि मी मार्केटिंग पर्स्पेक्टिव्हने सांगतोय, त्यामुळे 30 स्टुडंट पर बॅच हा जो कॉन्सेप्ट आहे तो मी पुण्यात आणला. अच्छा.